वाडी नगर परिषद के चुनाव गिनती में कुछ निर्दलीय उम्मीदवारों ने 21 तारीख को संपन्न मतगणना में गड़बड़ी होने का आरोप लगाकर आवश्यक रिकॉर्ड उपलब्ध कराने की मांग की। इस संदर्भ में चुनाव अधिकारी को एक लेखी निवेदन भी इन उम्मीदवारों ने प्रदान किया। वाडी पत्रकार संघ में आयोजित में एक प्रेस कॉन्फ्रेंस में वाडी म्यूनिसिपल काउंसिल चुनाव की गिनती की प्रक्रिया में गड़बड़ी और नियमबाह्य कार्यवाही का आरोप लगाया। इस बारे में प्रेस कॉन्फ्रेंस में निर्दलीय उम्मीदवार दीपक ठाकरे नागपुर जिला मनसे सचिव के साथ साथ इंडिपेंडेंट उम्मीदवार और वाडी ग्राम पंचायत के पूर्व सरपंच भीमराव लोखंडे, अपक्ष उम्मीदवार अशोक गडलिंगे, यशोदा मदावी, अश्विनी कोकाटे, स्वप्निल घरदे इन उम्मीदवारों ने बताया कि ईवीएम मत गिनती की प्रक्रिया में गड़बड़ी का आरोप लगाया। इन उम्मीदवारों ने रिटर्निंग ऑफिसर को एक लिखित बयान दिया है जिसमें मांग की गई है कि ईवीएम मशीन में उनके वोटर काउंट और अधिकारियों द्वारा कागज पर दर्ज असली वोटर काउंट का रिकॉर्ड दिया जाए। उनके अनुसार उनके सामाजिक राजनीतिक कार्य, समस्या सुलझाने के कार्य, जनसंपर्क और अपने इलाके में लंबे समय से निवास को देखते हुए इतना कम वोट मिलना मुमकिन नहीं है। इसलिए उन्हें शक है कि ईवीएम मशीन में उन्हें मिले वोटों की संख्या असल में अधिकारियों ने कागजात रिकॉर्ड करते समय ठीक से रिकॉर्ड नहीं की। कागज पर रिकॉर्ड पर जो नंबर है उसे ही आखिरी नंबर बताकर परिणाम की घोषणा की गई, इसलिए उन्हें इस प्रक्रिया पर शक है। उन्होंने मांग की है कि यह जानकारी 24 घंटे के अंदर ईवीएम मशीन की संख्या तथा कागज में दर्ज मतगणना की प्रत दी जाए और अगर वे संतुष्ट नहीं होते हैं तो उन्होंने इस बारे में चुनाव आयोग और कोर्ट से न्याय मांगने की चेतावनी भी दी है। नमस्कार। आजची जी पत्रकार परिषद आहे त्या नुकत्याच झालेल्या वाडी ग्रामपंचायत वाडी नगर परिषदेचे 2025च्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे गैरप्रकार झाला त्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती देण्याकरता या ठिकाणी आमचे सहकारी मित्र जे वार्ड नंबर 3 मधून प्रभाग क्रमांक 3 मधून दीपक ठाकरे लढलेले आहे, त्याचप्रमाणे प्रभाग 12 मधून अशोक गडलिंगेजी लढलेले आहेत, प्रभाग 3 मधून यशोदाबाई मडावे त्यांचे प्रतिनिधी आहेत, प्रभाग 12 मधून स्वप्निल गरडे हे आहेत आणि प्रभाग 3 मधून कोकाटे अश्विनी कोकाटे हे इथे उपस्थित झालेले आहेत आणि सगळे आम्ही अपक्ष लढणारे लोक आहोत आणि सर्व काम करणारे लोक आहोत। आज असं झालं की आम्हाला शंका आहे की निवडणूक निर्णय अधिकारी किंवा उपनिर्णय अधिकारी यांच्याशी आमचं काही यांच्या बाबतीत काही म्हणणं नाही, पण त्यांच्या हातात जे कर्मचारी होते जे मतगणनेमध्ये त्या मशीनवर बसून ज्या बटणं दाबत होत्या त्याबद्दल आम्हाला शंका आहे आणि त्या शंकेचं निराकरण झालं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे। जसं उदाहरणार्थ मी वाडी ग्रामपंचायतमध्ये 84 ते 2000 पर्यंत 2 वेळा ग्रामपंचायत सरपंच म्हणून ज्या वार्डातून निवडून आलो, 500-600 मताच्या लीडनं निवडून आलो आणि संपूर्ण वाडी गावाचे कामं केली आणि ते कामं करत असताना प्रभाग 2 मधून मी अपक्ष म्हणून उमेदवार होतो आणि मी निवडणूक लढवली आणि सगळे लोक मला ओळखतात आणि मी त्यांना ओळखतो। एक निस्वार्थ माणूस, सेवा करणारा माणूस म्हणून माझी ओळख आहे आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली। माझे जे नातेवाईक बाहेर राहत होते त्यांचं मतदान निघत होतं, त्यांना सर्वांना 182 लोकांना मी इथं आणलं आणि ज्या लोकांनी मतदान करायला जात होते त्या वेळेस त्या मतदानाच्या ठिकाणच्या बाजूला मी उभा होतो, तर ते सांगत होते की दादा एक मत तुम्हाला दिलं किंवा एक मत देणार आहे आणि हे सर्व झालं। हे झाल्याच्या नंतर ज्यावेळेस निकाल लागला तर अगोदर घोषित केलं की भीमराव लोखंडे म्हणजे 777 मतं यांना मिळाली, परंतु चिठ्ठीमध्ये नंतर 77 मतं दाखवले। हे शक्यच होऊ शकत नाही। नमस्कार, मी दीपक ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा सचिव। माझे पत्रकार परिषद घेण्याचं कारण हेच की आता जे झालेली नगर परिषद चुनाव आहे 2025चं, त्या चुनावामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे। घोळ ईव्हीएम मशीनमध्ये नाही तर तो काउंटिंगमध्ये झालेला आहे। आज माझ्यासारखा उमेदवार प्रभाग 3 मध्ये उभे होता। आज इतके कामं केलेले आहे मी, एक नगरसेवक तितके कामं केले नसेल, नगर अध्यक्षाने पण नसेल केले इतके सारे मी कामं केले आहे। नगरसेवक नसताना कोणत्या पक्ष म्हणजे आमचा पक्ष सत्तेत नसताना बी इतके सारे कामं मी करून दाखवले आहे। माझे म्हणणं हेच आहे की काम करणारा एखादा उमेदवार अगर उभा होतो
तर तो निवडून येत नाही आणि बीजेपीचे उमेदवार झोपेतून उठले आणि उभे झाले तर ते उमेदवार विजयी होतात. तर हे कसं, म्हणजे लोकाला इतकी जाणीव नाही का की काम कोण करतो आणि काम कोण नाही करत. लोक काम करण्यावाल्याशी बैमान होऊ शकतात का? नाही होऊ शकत. पण बीजेपी सरकारने मशीनमध्ये म्हणा किंवा ते मशीन चालवणारे ऑपरेटर, ते ऑपरेटर पूर्ण खरीदून घेतलेले आहेत. ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी त्या ऑपरेटरने आकडेमध्ये घोळ केला. मशीनमध्ये आकडा दुसरा आहे आणि त्यांच्या बॅलेट पेपर जो लिहितो आणि जो निवडणूक आयोगाला तो प्रसारित करायला देतो ती चिठ्ठी, त्याच्यावर दुसरा आकडा त्यांनी लिहिलेला आहे. हे बीजेपी सरकार आतापर्यंत 10-15 वर्ष त्यांनी राज केलं. त्यांनी मला तर वाटतं पूर्ण गावात बोम आहे, गावात का तर पूर्ण राज्यात बोम आहे, देशात बोम आहे की बीजेपी हे मशीनमध्ये घापा करूनच निवडून येते. ह्यावेळेस त्यांनी मशीनमध्ये घापा नाही केला, ह्यावेळेस त्यांनी काउंटिंगमध्ये घापा केला. त्यांना मालूम आहे, लोकांना सर्वांना मालूम झालं की मशीनमध्ये घोळ होतो, तर त्यांनी वेळेवर हे सूत्र वापरली आणि त्यांनी काउंटिंगमध्ये घोळ केला. जिंकणाऱ्या उमेदवार 352, 300 प्रत्येक मशीनमध्ये 300 घेऊन राहिले. हा घोळ 100% आहे. एवढ्या लोकांचे मतं आम्ही तिथं टाकल्यानंतर तुम्हाला छोटेसे मतं कसे काय आलेले आहेत असा प्रश्न जनता विचारत आहे. प्रभाग क्रमांक 12 मधली. नमस्कार, माझं नाव स्वप्नील बालकदास गर्डे. मी प्रभाग क्रमांक 12चा अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार होतो. मला फक्त 65 मतं पडलेली आहे. जे रेटिंग होती ते 400 प्लस पर्यंतची होती, तर माझे हे वोट कट करून ते दुसरीकडे वळवण्यात आले आणि मला फक्त 65 मतं पडले. तर मी निवडणूक अधिकाऱ्यांना म्हणणार की जे तिथे बसलेले दलाल लोक होते, मशीन चालवणारे दलाल लोक, यांच्यावरती कारवाई करण्यात आली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात आला पाहिजे.